कालचं म्हणजे महाशिवरात्रीचं नटणं मुरडणं महागात पडलं. झालं असं की काल खूप छान नटली, सजली, नाटकं केली, डान्स केला आणि हे सगळं करून आम्ही आज आजारी पडलो. आज सकाळी सकाळी पहिल्यांदा दवाखाना गाठलाय. दवाखान्यातल्या गोळ्या घेऊन, औषधं घेऊन घरी आलो. सर्दी, खोकला, उलट्या, ताप सगळं सोबतच चालू आहे. आणि मागच्या 4-5 दिवसापासून पण तिला तापच होता, औषधं चालूच होती आणि तिला आत्ता ती औषधं पिण्याचा इतका जास्त कंटाळा येतो ना, ती खूप जास्त त्रास देते औषधं प्यायला. औषधं प्यायलाच नको म्हणती. जबरदस्तीनं मी तिला औषधं पाजली. आत्ता थोडीच औषधं होती, पण अँटीबॉडीज पिला ती खूप जास्त त्रास देते. बाकीची तरी ती कशीबशी पिते, पण इतक्यात सतत औषधं पिऊन आहे ना, तिला एक कंटाळा आलाय खरं तर. त्याच्यामुळे ना, त्या औषधं प्यायला अजिबात नको म्हणते. औषधं पाजली, तिला झोपी घातलं आणि कामांना सुरुवात केली. बाकी तिने खाल्लं काहीच नाही आणि जेवढं खाल्लं होतं तेवढ्याची उलटी केली होती. त्याच्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं तिला फोर्स करू नका. ती जे काय खाते तेवढंच खाऊ द्या. झोपली ती फक्त 10-15 मिनिटंच असेल, की लगेच ती तापली. मग काय तिचे कपडे काढली, तिला मिठाच्या पाण्यानं पुसून घेतलं आणि पुन्हा मग ती शांतपणे झोपून गेली. बाकी आज उपवास होता असाच सुटला, कारण मुलं जर आजारी असले ना तर काही गोडधोड करावंसं वाटत नाही आणि सकाळी ते आम्ही केलंही नव्हतं. आज सोमवार होता, यांना सोमवार असतो त्याच्यामुळेही नव्हतं केलं. पण आज संध्याकाळी तिला थोडंसं बरं वाटत होतं म्हणून हे साधी शेवयाची खीर, वरण भात आणि साधासा स्वयंपाक करून आम्ही आजचा आमचा उपवास सोडला. बाय बाय.